काढायचं. झालं काढल्यानंतर हे दाबल्यानंतर ह्यातून स्प्रे बाहेर होतो. एकदा जर ह्याचा यूज केला किंवा एकदा हे सील काढला आणि एकदा वापरला तर 10 ते 15 मिनिटामध्ये हे काम करतं. म्हणजे असं नाही की मशीन आपण तोंड करायचं आणि आपली काळजी घेऊन मग त्यावरती आगीवरती स्प्रे करायचं. आता जिथे हिरवळ आहे त्या ठिकाणी आग लागलेली आहे असं समजायचं. जिथे हिरवळ आहे त्या ठिकाणी आग लागलेली आहे आणि यामध्ये जी भुकटी बाहेर पडते ती आपल्या ठिकाणी जेव्हा LPG सिलेंडर किंवा शेगड्या आपण जेव्हा त्या ठिकाणी ते पेटवतो ते पण काहीतरी होऊ शकतं उलटसुलट. त्यामुळे दोन्ही ठिकाणी संस्थेनं खूप विचार करून ते सिलेंडर्स दिले. त्यांनी दरवर्षी ही मंडळी पुढवून ते जोगळे सर हे 2-300 मेंबर्स ते आम्हाला सहकार्य करतात. उदय पाटील सर, नेसकर सर, आणि हे चांगल्या पद्धतीने आपल्या पद्धतीने जावं हे त्याचा उद्देश आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हे काय घडतं तेव्हा न घाबरता अक्षर ठेवा. कारण घाबरले काय कळतच नाही, काय करणे निर्णय व्यवस्थित होतच नाही. तर न घाबरता आणि काय नेमकं करायला पाहिजे हे त्याच्यासाठी खूप मोठं प्रसंगावधान असते. आणि असं जेव्हा तुम्ही सीन्स बघताय तेव्हा त्या गांभीर्याने आपण बघायला पाहिजे बाबा काय घडतंय. ते गप्पा मारणं सोपं असते 10 मिनिटावरती आग लागल्यानंतर काय करायचं म्हणून. बऱ्याच जणांना भान राहते, 10 मिनिटं खाली उडी मारतात. कदाचित आग कडेला लागलेली असते आणि काय होणार नाही, मग उडी मारल्यामुळे जीव जाऊ शकतो. आग कसा आग विझवलं सांगा बरं. का विझली? तिथं आग लागलेली आहे बरोबर. आग लागली कशामुळे लागले? एक म्हणजे आग लावणारा ज्वलनशील लावलं जे हे आग लावलो आपण काळी पेटून किंवा कशानंतर आग लावलो आपण बरोबर आहे. आणि पेटणारा पहिलं काय आहे हे सगळं घाण आहे बरोबर. काय म्हणजे ज्वलनशील पदार्थ समजू आपण. आणि ह्यानं काय काम केलं सांगा. तिथं काय काम केलं? आग कशी विझली? ऑक्सिजन कमी काय केलं याच्यावरती थर बरोबर आहे. त्यावर काय केलं एक प्रकारचा थर पडल्यामुळं हवेतला ऑक्सिजन न मिळाल्या आग काय होईल तिथं विझली. ह्याच्याऐवजी आपण काय करू शकतो आणि काय वाळू पेट्रोल पंप वाळू वगैरे असते बघा.